पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसी आम्हा केली पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्ताशी आपुलिया. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. जयाचे किलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आइये हनुमंत विराजिये, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी भगवान दत्तात्रय, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग. महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून, भगवंताच्या कृपेने, देवाच्या कृपा प्रसादाने आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ अनुभूती आली. ती अनुभूतीचं दर्शन करीत असताना तुकोबाराय एक सर्वांच्या परिचित असा दृष्टांत तुकोबाराय देतात. आणि त्या दृष्टांताद्वारा आपल्याला देवकृपेचा झालेला लाभ, आलेली अनुभूती, तिचं दर्शन करून देतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर सतीमाईच्या आशीर्वादाने सर्वत्र परिचित असणारं हे छोटंसं पवित्र रामनगर सत्यगाव, या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये तुम्हा सर्व ग्रामवासी सज्जन मायबापांच्या पुरुषार्थ बलाने महासती भजनी मंडळ, पंचक्रोशीतील सर्व सज्जन मायबाप सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. आणि त्यातल्या त्यात विशेषत्वाने दादा, गेल्या 40 वर्षाची ही तुमची शुद्ध परंपरा कमी अधिक प्रमाणात असेल दादा. कारण चांगल्या गोष्टीचं बीजारोपण होण्याकरता सायासच करावं लागतं, तपस्याच करावी लागते.
सहनच करावं लागतं, तेव्हा चांगले दिवस येतात. छोट्या मोठ्या प्रकारात का होईना, जसं असेल तसं, अनुकूलता प्रतिकूलता न जुमानता 40 वर्षाची ह्या शुद्ध परंपरा, तुमच्या 40 वर्षाच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला मी प्रथमतः वंदन करतो दादा. कथा कीर्तन हे तर होतच राहतात दादा, पण त्याची जी क्रांती व्हायला पाहिजे, जी उन्नती व्हायला पाहिजे, ती होत नाही. कालाचा महिमा आहे, कलिकाल आहे. कलिकालामध्ये असत्याशिरी झाली जन, तुकोबारा म्हणतात, ऐका कलीचे महिमान. असत्याशिरी झाली जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताची. तुका म्हणी ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थी बुडविली आचरणी. माझ्या तुकोबारा चिंतित झाले दादा. महापुरुषांना, साधू संतांना दुःख वाटतं. त्याला चांगलं पाहायची सवय आहे दादा, त्याला चांगलं पाहायची सवय आहे, तो चांगलंच पाहतो. तुकोबाराला चांगलं पाहायची सवय असल्यामुळे तुकोबारा चिंतित झाले, दुःख करायला लागले. आगा ये वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका. धाव कलीने गांजले लोका, देतो हाका सेवक तुकया. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करायला लागले, हे पांडुरंगा, कलिकालामध्ये हा समाजाची, ह्या लोकांची काय हैराणी पाहतो बाबा. धाव, यांना सांभाळ. आणि म्हणून तुमची 40 वर्षाची परंपरा बार बार वंदन करतो. आणि त्या परंपरेमध्ये मला या वर्षी या कीर्तन सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं. आपल्या उत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे. भगवान दत्तात्रेयांचा हा जयंती पर्व काळाचा महोत्सव चालू आहे, जिकडे तिकडे चालू आहे. भगवान दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने आणि या उत्सवाला महान तपस्वी, महान योगी भालयोगी महाराजांचा आशीर्वाद आहे दादा. या उत्सवाला भालयोगी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आता विद्यमान काळामध्ये दादा रामकृष्ण महाराज सानप यांचं आपल्याला मार्गदर्शन आहे, त्यांची निगराणी आहे. निगराणी पाहिजे दादा. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो दादा, हे काही चांगलं आहे ना, सहज नाही दादा. महापुरुषांची दया कृपा करून आहे. अस्तित्व प्रसन्न आहे, आनंदी आहे, भजनानंदी आहे. आणि खरं सांग, मर्यादित का मंडळी असे ना तुमची, पण तुमच्या चेहऱ्यावर 40 वर्षाच्या झालेल्या सेवेचा लाभ तुमच्या चेहऱ्यावर आहे दादा. एक मस्ती येते, खुमारी येते दादा. याच माध्यमातून तर झालं काय दादा, माणसाच्या अंतःकरणातून 2-3 गोष्टी नष्ट झाल्या. सगळं काही जगायला अनुकूल आहे, प्रतिकूल काहीच नाही. सगळं अनुकूल आहे. जगण्यापुरता मान आहे, जगण्यापुरता पैसा आहे, जगण्यापुरता खायचं आहे. मग दुःख कशाचं आहे? तर 2-3 गोष्टीचा जीवाला विसर पडला. पहिली गोष्ट, माणूस प्रेम करायचं विसरला. दुसरं दादा, परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली. आणि तिसरं, सेवा करायचा वृत्ती नष्ट झाली. सेवा नाही, प्रेम नाही, आणि दादा परोपकाराची वृत्ती नष्ट झाली. माणसं परोपकार करीत नाही. परोपकार फार मोठी चीज आहे दादा. परहित सरी सधर्म नाही भाई. माझी गोस्वामी तुळजादास महाराज म्हणतो, परपीड सम नाही आदमा. ये दादा, परहितासारखा धर्म नाही, परपीडेसारखा अधमपणा नाही. परोपकार धर्माचं अंग आहे. परोपकार करीत जावा दादा. प्रेमही तसंच आहे. प्रेम देवता आहे दादा. प्रेम माणसाला माणूस ठेवत नाही, त्याला देव बनवते. देव प्रेम इंसान को भगवान बनाने वाली चीज आहे. माणसं बऱ्याच गोष्टी चांगल्या गोष्टीचा विसर पडल्यामुळे माणसं दुःखी आहे दादा. आता दुःखी राहायचं काहीच कारण नाही दादा. सेवाभाव जीवनामध्ये भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगतही प्रसन्न होतं. अधिकार वाढतो. सेवा करी जावी दादा. सेवेने अधिकार वाढतो. सेवा करी जावी. या 2-3 गोष्टी नष्ट झाल्या. थोडा विसर पडला जीवाला, कारण अनुकूलता प्राप्त झाली, मग चांगल्या गोष्टीचा सहज विसर पडतो. विठ्ठल प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आमचे वाडवडील दादा साधना करायची, देवाची भक्ती करायची, खूप आनंदी राहायची.
काय नाही 2-2, 4-4 अभंग पाठ राहायचे हो महाराज. 2-2, 4 पण लई प्रेमाने गायचे, लई प्रेमाने भजन करायचे. 2-2, 4-4 अभंग. काहींचा उत्तरार्ध पूर्वार्ध होऊन जायचा, पण लई प्रेम, लई प्रेम. रात्रात भजन करायचे, रात्रात भजन करायचे. एकादशीला जागर करायचे. काय नाही सामान बी धडावर नाही. आता तर सगळं क्लिअर सामान आहे एकदम. विना सकवास पकवास सगळं काय नाही. त्या एवढी सुविधा आहे नाही. हे खाली कर विको दे. हे तर काहीच नव्हतं. हे तर काहीच नव्हतं. विठाला 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 महाराज जे काही नव्हतं. इकन बेस नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. फक्त भजन. आणि म्हणून शेवटपर्यंत त्याची मस्ती हालत नाही दादा. मला काय सांगायचं, हे रसायन फसलं पाहिजे. 40 वर्षामध्ये क्रांती झाली पाहिजे, एक उन्नती झाली पाहिजे. नाही उन्नती झाली, नाही क्रांती झाली, तर मग समजायचं आपलं कुठेतरी चुकत आहे, कुठेतरी चुकत आहे. परमार्थ पथ असा पथ आहे, निर्मळ मनाने साधना करा. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी. देवाला भोगण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे. म्हणून तुमचा दीर्घकाळाचा प्रवास मी बार बार वंदन करतो. 40 वर्ष फक्त एकच आहे, लई वेळेला माणसं भूषणाने सांगतात 40 वर्षाचा आमचा परमार्थ आहे. 40 उन्हाळे खाली, 50 पावसाळे खाली, पण छत्री खाली खाल्यामुळे क्रांती नाही झाली ना. 40 उन्हाळे खाले, पण छत्री खाली उभा राहिल्यामुळे तापला नाहीत. माणूस तापला पाहिजे. साधना तापवते दादा माणसाला. आणि पावसात उभा राहिला पण छत्री खाली राहिला, मग भिजला बी नाही, भिजला बी नाही, तापला बी नाही, म्हणून उन्नती नाही. तरी सुद्धा आपली अवस्था टिकून आहे. धैर्य सुटलं नाही पाहिजे. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकवेद रंग. आज माझ्या प्रभूची भगवान दत्तात्रेयाचा जयंती पर्व काळ चालू आहे. आणि त्या पर्व काळामध्ये मला शिवेचा अवभाग्य प्राप्त. थोडा उशीर झाला. थोडं ग्रस्ती जीवन म्हटलं का अडचणी दादा. काय मी काय माझ्या अडचणी सांगित नाही. ते दुःख तुम्हाला, तुमचं दुःख हलकं करण्याकरता आम्ही इथे येतो. दुःख हलकं करण्या. साधूचं फिरणं म्हणजे काय दादा, चालतं फिरतं सरोवर असतं. आणि ही जी स्थानं असतात ना, हे स्थान, ज्या स्थानावर तुम्हाला गेल्या गेल्या प्रसन्न वाटलं, तो आश्रम समजायचा. आश्रम आहे, आश्रम आहे. अरे 40 वर्षाची परंपरा आहे, कशी असेल तोडकी मोडकी काही कळायला, पण देवावर विश्वास श्रद्धा ठेवून. म्हणून ईश्वर घेऊन तीर्थ का बोलावा होत आहे, तीर्थ बोलवीत राहतं. देवाने बोलवलं, आलो. आणि त्यानिमित्ताने मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा भगवत कृपेचा झालेला लाभ, आलेली अनुभूती तशी सांगित नाही. पण मोठी माणसं सांगतात, ती दंभ म्हणून सांगित नाही. आमचं असं झालं सांगताना दंभ नाही बरं का दादा. मोठ्या माणसांकडे, साधू संतांकडे, साधू पुरुषाकडे दंभ नसतो, अहंकार नाही. अहंकार वशवून काही माणसं आलेली अनुभूती सांगित राहतात, नाही तर पॅम्पलेटही छापतात. पण तसं नाही, दंभ म्हणून नाही. आलेली अनुभूती आपल्या उदात्त अंत करणारी, निर्मळ मनाली अनेकांचं जीवन दीक्षित व्हावं, प्रकाशित व्हावं, उद्बोधित व्हावं, यांना चेतना ऊर्जा प्राप्त व्हावी. परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता, यांना धैर्य धारण करण्याकरता. परमार्थ कोणाचं वाया जात नाही. साधना तपस्या कोणाची वाया जात नाही दादा. पण ही साधना करीत असताना 4 प्रकारचे लाभ होतात. जीवाच्या कृतार्थतेका धन्यता प्राप्त होण्याकरता 4 कृपेची गरज आहे. 4 कृपा. पहिली कृपा आहे अंतकरण कृपा, मनाची कृपा आहे. पहिली अंतकरण कृपा आहे. दुसरी कृपा आहे शास्त्राची कृपा आहे. तिसरी कृपा आहे संत कृपा आहे. आणि चौथी ईश कृपा, भगवंताची कृपा आहे. पण तुकोबार आहे 4ही पुरुषार्थ, 4ही कृपा होण्याकरता पहिली कृपा अंतकरण कृपा आहे. तुम्हा सर्व सज्जन मायबाबर मनाची कृपा झाली म्हणून आपल्या ह्या दिव्य मंडपात माझ्या भगवान दत्तात्रेयाच्या दरबारामध्ये आपली उपस्थिती आहे. त्याचं कारण आपल्यावर अंतकरण कृपा, मनाची कृपा झाली. ज्याला ज्याला मन सहयोगी बनलं, ज्याला ज्याला मन अनुकूल झालं, तो सज्जन इथं आला. मनाची कृपा झाली पाहिजे. तुकोबार म्हणतात माझ्यावर मनाची कृपा. मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी,
तिने कृपा केली आम्हावरी का मनाची कृपा झाली. पहिली कृपा आहे अंतकरण कृपा. मन अनुकूल झालं पाहिजे बरं का परमार्थात. मनाची प्रतिकूलता बार बार योग्य दिशेने प्रवास करू देत नाही ना. मन सहयोगी बनलं पाहिजे. तुकोरायचं मन सहयोगी झालं, मनाची कृपा झाल्यावर तुकोराय देवाच्या समोर माझे मन पाहे कसून चित्त न ढळे तुझं पासून कापोनिया देईल शीर पहा कृपण की उदार. मनाची अंतःकरण कृपा झाली पाहिजे. मन प्रसन्न झालं पाहिजे. मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्षात वा बंधन समाधान इच्छा ती. मनाची कृपा पहिली कृपा झाली तुकोबारायवर. आणि दुसरी कृपा शास्त्राची कृपा आहे. या आमच्या महापुरुषांनी फार अभ्यास केला असं काय नाही. आजही काही अनेक सज्जन आहे दादा. आमच्या परवा जेऊरच्या सप्ताहामध्ये आमची एकनाथ महाराज चतुरशास्त्री आले आणि त्यांनी एका 9 वर्षाच्या बालकाचा एक आमच्याकडे कथन केलं. 9 वर्षाच्या बालकाचं सांगितलं, बाबा 9 वर्षाचं बालक आहे त्याची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. 9 वर्षाचं बालक. इथं माऊलीच्या पुढची मजल झाली जात. माऊली 16व्या वर्षी माऊलीने क्रांती केली. पण हे बालक 9व्या वर्षी, वयाच्या 9व्या वर्षी ते म्हणाले, मी त्याच्या आईला विचारलं, आई तुझं जे पोरग आहे धन्य कुस झाली तुझी. पुत्रवती जुगती जुग सोयी रघुपती भगत जासो सुत होई. ज्या मातेचा लेकरू जे बालक रघुपतीचा दास बनत ती खरी कुस आहे दादा. धन्य माता पिता तयाची. त्याच्या आईला विचारलं, आई तुझे 9 वर्षाचं पोरग यांनी ज्ञानेश्वरी 9000 ओव्या कंठस्थ केल्या. 9000 ओव्या 9 वर्षाच्या बालकांनी. याचं कारण काय? तिनं निर्मळ मनाने सांगितलं, बाबा मी विश्वमौली ज्ञानोबरायांच्या आश्रित आळंदीला आज्या वृक्षाच्या झाडाखाली 108 पारायण केले. तो गर्भात असताना 108 पारायण. त्याचा परिणाम आहे. साधना माणसाला कुठं घेऊन जाईल दादा? शास्त्राची कृपा. तो करून माझ्यावर शास्त्राची कृपा. तुका हुवनी निराळा शराक्षरा वेगळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. खूप शास्त्राचं चिंतन नाही करावं लागत आता, अभ्यास नाही करावा लागत. शास्त्राची कृपा झाली सहज. अनेक आजही काही महापुरुष नुसती बागला मध्ये तुकोराची गाथा सांभाळून सांभाळून गाथा कंठस्थ केली. कोणी ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. बगलीमध्ये ज्ञानेश्वरी सांभाळून सांभाळून ज्ञानेश्वरी कंठ. शास्त्राची कृपा. तुकोरा माझ्यावर शास्त्राची कृपा झाली. शास्त्राच्या कृपेने साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. शास्त्राची कृपा झाली. काय अभ्यास नाही करावा लागत फार. शास्त्राची कृपा झाली. सहज मुखातून वेदवाणी बाहेर पडायची. म्हणजे तुकोबाराची अक्षर आहे ना ती वेदवाणी आहे बरं. ज्याला काही वेदांत सांगता येत नसेल ना त्यांनी तुकाराम महाराजची गाथा पाठ करावी. वेदांत नाही सांगता येत ना, नाही तर उगाच बडबड करायची वेदांत म्हणायचं. महाराज आमच्या हे महान महान विभूती आहे दादा. आमचे पंडित महाराज, नायकवाडी महाराज, सोमनाथ महाराज आणि हरिदास महाराज, गजानन महाराज. मला सर्वांची नावं नाही पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. आईच्या हृदयाने खऱ्या अर्थाने. माझे तुकोबाराय तो म्हणतात, जो देवाचा झाला तो मला माझा विठोबा आहे. तसंच माझं बी आहे बरं का दादा. मला विठोबाची हे सगळे विठोबाचं आहे. हो का नर अथवा नारी ज्याचा आवडता हरी ते माझं विठोबा समान. तुकोबाराय म्हणतात, नमो आवडी ते जण. तुम्हाला माझा कोण आहे? विठोबा. विठोबा हे सगळे विठोबाचे. त्याला देव आवडतो तो आपल्याला विठोबा वाटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माणसाला लई ज्ञान नाही झालं पाहिजे. परमार्थात खरी समज आली पाहिजे. ज्ञानभर बोध रुचला पाहिजे. ते रसायन शूट झालं पाहिजे. रसायनिक एकदा शूट झालं दादा
ती रसायक एकदा पचलं, वॉमिटिंग झालं, मग तर मजा गेली, माळही निघून जाते. वॉमिटिंग नाही झालं पाहिजे, रसायन पचलं पाहिजे. आणि रसायन पचल्याचे परिणाम रोमामध्ये प्रत्येक पॉईंट शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. रसायन पचलं पाहिजे. चला, तोपर्यंत शास्त्राची कृपा झाली आणि शास्त्र कृपेचा एवढा मोठा परिणाम झाला. सहजच दरिती जाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. संत कृपेचा तर एवढा मोठा लाभ झाला. कृपा या केली संत जनी, माझी अलंकारी लिवानी. प्रीतही लाविले कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. तुकोर संतांच्या कृपेने मला अगोदर भजन आवडत नव्हतं, भजनाकडे माझी रुची नव्हती. पण काय केलं, गाती पुढे त्यांची धरावी ध्रुपद, भावी चित्त शुद्ध करून या पुढे घालण्याच्या पाठीमागे भजन केलं काही दिवस. काय आणखी काय केलं, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. विश्वास धरून काही संतांची वचनं पाठ केली. विश्वास, कोणतं वचन, विश्वास पाहिजे. धरी धरी आठवण माने संतांचे वचन, संत वचनावर विश्वास केला. मग माझी भजनाकडे रुची वाढली. माझी अलंकारिले वाणी कशामुळे, संत कृपेमुळे. प्रीत हे लाविले कीर्तनी, तुका चरणी लोळत असे. मग मी अखंड भजन करायला लागलो. दिन रजनी हाची रजनी हाची दिन रजनी हाची दिन रजनी हाची गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हो दिन रजनी हाची दादा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची दादा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. यांनी गायन केलं का तुम्ही टाळी वाजवायची, यांचं कौतुक करायचं. कौतुक करा, यांचं नाही कौतुक करते तर करत्या कोणाचं कौतुक दादा. कौतुक करायला कोण आहे या जगात, हे माझ्या देशाची ऋषी मुनी आहे दादा. यांचं कौतुक करा, चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं दादा. आतापर्यंत जे काही गडबडी झाल्या त्या सपाटा करून टाकायचं. बऱ्याच गडबडी केल्या आपण आतापर्यंत. चांगल्याला चांगलं कधी म्हणलो नाही, चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र दिल्याशिवाय राहिलो नाही. ते सगळा सपाटा करून टाकायचं. चांगल्याला चांगलं म्हणायचं. त्याच्यामुळे तुमची बी उंची वाढेल, अधिकार वाढेल दादा. सत्याचा स्वीकार करणारा समाज आहे असं लोकांच्या ध्यानात येईल. तुमचा परिचय होईल, समाज म्हणजे सत्याचा स्वीकार करणारे आहे, चांगल्याला चांगलं म्हणणारी मंडळी आहे, असं तुमचे अधिकार वाढून जाणार. त्याच्यामुळे अधिकार वाढतो. दुसऱ्याला मोठेपणा दिला, दुसऱ्या विनम्र भावाने. नाहीतर ते मुका, बहिरा, आंधळा ते का बरं सांगतात. बहिरा का बरं झालो तो बी सांगितो तरी आपल्या ध्यानात येईना. मुका का बरं झालो ते सांगतो तरी आपल्या डोक्यात बसाना. काय करावं दादा. मुका हे स्पष्ट सांगतो. मुका म्हणतो मी का बरं माझी वाचा पंगू झाली. का बरं झाली तुम्हाला माहिती आहे ना. मुका तो म्हणतो साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, संतांची निंदा केली, साधू संतांची हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला धली, एका जनार्दनी कृपाला धली, मुका झालो
अजूनही चांगल्या गोष्टीचा विसरत पडू द्यायचा नाही त्याचा. मुका का बरं झालो सांगतो तो. साधू संतांची स्तुती केली नाही, हरिभक्तांची निंदा केली आणि त्याच्यामुळे तिने वाचा पंगू झाली. नाही ऐकिले गाईले गीत नाही ऐकले गाईले गीत धरणीला सांडिले गीत हरिलीलाद सांडले हित. नावडे पुराण बैसल संत नावडे पुराण बैसल संत. गेली बहुत परानिंदा केली बहुत परनिंदा. गेली बहुत परानिंदा बहुत परनिंदा. नाही ऐकिले गाईले गीत नाही ऐकिले गाईले गीत नाही ऐकिले गाईले गीत नाही ऐकिले. गायले गीत गायले गीत. आमच्या पंडित महाराजाला राग नाही आला पाहिजे, टाळी वाजू जात. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. तो खबर आहे थोडं देवाकडे थोडं आपल्याकडे दूषण नसताना दूषण प्रगट करतात बरं का. या अभंगामध्ये नाटाचा अभंग आहे तो. मला काय सांगायचं आहे का, आजही माझ्या ज्ञानवर्तकाचा हृदयस्थ भाव काय जाणून घ्या. त्यांचा हृदयस्थ भाव काय, त्यांना काय सांगायचं आहे, किती तळमळ आहे, केवढी दया आहे या समाजाची, हे पाहायचं. तोपर्यंत माझ्या संतांची कृपा झाली. अखंड भजन करायला लागले. दिनरजनी हा चिदंदा, गोविंदाचे पवाडी, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे. रामकृष्णाचं अखंड भजन. अखंड भजनाचा परिणाम होतो काय दादा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तन मन धन दिले पुरुषोत्तम, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसावून आगळा, काय महिमा वर्णू त्याची. भजनाचा एवढा लाभ होतो दादा. अनेक लाभ आहे भजनाचे तसे, नकडे ते कळो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाच्या, न दिशे ते दिसो येईल आपण. करिता चिंतन अवघे विठो होते लाभ एका या चिंतने. अवघे होते लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तन गोविंदाचा, गोविंदाचा नाम संकीर्तन गोविंदाचा. अवघे होती लाभ एका या चिंतने. अवघे होती लाभ एका या नाम संकीर्तने गोविंदाचा. गोविंदा नाम संकीर्तने गोविंदाचा. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाचे. काय न हे केले, सर्व साधनाचे सार. अखंड भजनाचा परिणाम दादा. तुकोबराच्या प्रत्येक पॉइंट शीतल शांत पवित्र बनले, पवित्र बनत. सर्वांग निर्मळ चित्त जैशी गंगाजळ. महाराजांच्या बोलण्यातून, चालण्यातून, पाहण्यातून ती सगळी शुभ लक्षणं पाहायला. कार समूळ आशा, निंदा हिंसा नाही, कपट देह बुद्धी. निर्मळ स्फटिक जैसा. स्फटिकासारखा तो सज्जन भजनाच्या माध्यमातून प्रत्येक पॉइंट शीतल शांत पवित्र बनतं. बोलणं चालणं पाहणं बदलतं. हे सगळा काही बदल ज्या वेळेला होतो ना दादा,
मोठी माणसं आलेली अनुभूती प्रकट करतात. बाबा भजनाचे लय लाभ आहे. तुकोबारांनी अनेक ठिकाणी हा लाभ, काय लाभ आहे? सर्व लाभ, अवघ्या सर्व लाभाचा तो धनीच बनतो दादा, मालिक बनतो, भांडारी बनतो, दैवी गुणाचा भांडारी. कारण पुढे भक्तीने धरिली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जे आचपडे होते, सिद्धांनी लावली पंथी गा, शांती क्षमा दया सगळा दैवी गुणाचा भांडारी बनतो. बोलणं चालणं पाहणं बदलतं, पण ही आलेली श्रेष्ठ अनुभूती, भगवत कृपेचा झालेला लाभ, भजनाचा झालेला लाभ, देवाची कृपा झाली आणि देव कृपेचा झालेला लाभ. प्रभु की कृपा भयऊ सब काजू, जन्म हमारा सुपल बाजू. माझी दादा हनुमंतराय जय लंका शोध करून येतात. प्रभू रामजी, माझे प्रभू रामजी, हनुमंतराची प्रसन्नता पाहिजे. कारण चेहरा माणसाच्या जीवनातला आरसा आहे दादा. चेहरा सांगतो आज काय चालू आहे, आनंदाची अनुभूती आहे वा दुःखाची आहे, चेहरा सांगतो. मला थोडं थोडं कळतं, पण काही एक तास तुमच्याजवळ थांबायचं उगाच. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल प्रसन्न मुद्रा हनुमंतरायची. भजनानंदी जी भजना सज्जन असतात ना, अखंड आनंदी राहतात. कशामुळे? सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. अखंड आनंदी राहतात बरं का ते. अखंड आनंदी राहायचं शिकावं, त्याच्याकरता भजन करावं लागतं. हनुमंतराची प्रसन्नता पाहिली. का रे दादा? हनुमंता फारच प्रसन्न आहे दादा. प्रभू माझी प्रसन्नतेच्या पाठीमाग तुमची दया आहे, तुमची कृपा आहे. दादा हनुमंतराच्या मुखातून निघाला, प्रभू खरं सांग, सो सबतव प्रताप रघुराई, नातन कचू मोरी प्रभुताई. हे प्रभू, हे सगळं तुझ्या कृपेचं फल आहे. सो सबतव प्रताप रघुराई, नातन कचू मोरी प्रभुताई. आणि शेजारी जांबवंतजी बसला असतात. जांबवंत म्हणतात, जांबवंत कह सुन रघुराया, जापरनाथ करव तुम दया, ताई सदा शुभ कुशल निरंतर, सुरनर मुनिजन प्रसन्नता उपर, प्रभु की कृपा भयऊ सब काजू, जन्म हमारा सुपल बाजू. देवाच्या कृपेचा झालेला लाभ. पण तुकवायला असं वाटलं आलेला आली श्रेष्ठ अनुभूती, भगवत कृपेची आली अनुभूती इतरांनाही कळावी. अरे दादा, भगवत कृपेने काय होत नाही, सगळं काही ठीक होतं. देवाची कृपा झाली ना, काय होत नाही दादा. बोलणं चालणं पाहणं तर बदललंच दादा. पण तुकवायला असं वाटलं आपल्याला ही आलेली श्रेष्ठ अनुभूती इतरांनाही सांगावी. पण सांगत असताना दंभ म्हणून नाही, मी प्रारंभाला बोललो, दंभ म्हणून नाही, अहंकार वश होऊन नाही दादा, सरळ मनाने सांगायचं. पण त्याच्याकरता महाराजांनी एक दृष्टांत आठवला. तो दृष्टांत कशाकरता घेतला? सर्वांच्या परिचित दृष्टांत तुकोबाराला आठवला. आणि तुकोबारांनी सर्वांच्या परिचित दृष्टांत आपल्या समोर घेतला. ते शेंदाडी सर्वांच्या शेतकरी वर्गाला तर शेंदाडी सांगायचं काम असलं. शेंदाडी या शेंदाडीचं दृष्टांत घेण्याचं कारण आहे. तुकोबाराला असं वाटलं की शेंदाडी महाराजांनी का घेतली दादा दृष्टांताकरता? माझा देवाने पांडुरंगाची कृपा झाल्यावर माझं असं झालं हे सांगण्याकरता तुकोबाराला तो दृष्टांत आठवला. आणि ते सांगित असताना शेंदाड हे का घेतलं? शेंदाड हे मूळ अवस्थेमध्ये 3 प्रकारचे गुणधर्म त्याच्याकडे असतात. शेंदाडाकडे टणकपणा असतो, हिरवटपणा असतो आणि कडवटपणा असतो. टणक, हिरवट आणि कडवट हे 3 प्रकारचे मूळ अवस्थेमध्ये, अपक्व अवस्थेमध्ये 3 प्रकारचे गुणधर्म त्याच्याकडे असतात. पण हेच शेंदाड का पिकलं, हे 3ही प्रकारचे गुणधर्म त्याचे बदलून जातात. त्याचा टणकपणा जाऊन ते मुलायम बनतं, हिरवटपणा जाऊन ते पिवळसर त्याचा रंग बदलतं आणि कडवट असणारं शेंदाड गोडीला येतं. पण महाराजाला असं वाटलं देवाची कृपा झाल्यावर माझ्या ठिकाणचा झालेला बदल, देवाच्या कृपेचा झालेला श्रेष्ठ अनुभव, याचं दर्शन करीत असताना त्याचं दर्शन महाराज शेंदाडाद्वारा दृष्टांताद्वारा अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया
सर्वांना वंदन करते. चांगली गोष्ट विसर नाही पडू द्यायचं. सज्जनांचा आदर करीत जाऊ. तुकोबराय म्हणतात, भगवंताची माझ्यावर कृपा झाली, देवाची कृपा झाली. तिन्ही कृपेच्या नंतर, संत कृपेनंतर मी भजनाला लागलो. अखंड भजन करायला लागलो. रात्रंदिवस भजन. त्याचा परिणाम वाणी पवित्र होते, देह पवित्र होतो, सर्व अंग निर्मळ बनतं, पवित्र बनतं. प्रत्येक पॉइंट शीतल शांत पवित्र बनतो. बोलणं चालणं पाहणं बदललं तुकोबरायचं. हे सगळ्या प्रकारचा बदल. पण तुकोबरायला हा बदल झालेला बदल काही द्रष्टांताद्वारे तुकोबरायला सांगावं वाटलं. विनम्रतापूर्वक तुकोबराय म्हणतात, बाबा शेंदाड तुमच्या सर्वांच्या परिचित आहे. शेंदाड मूळ अवस्थेमध्ये, अपक्व अवस्थेमध्ये हे 3 प्रकारचे त्याच्याकडे गुणधर्म असतात. पण तेच शेंदाड एकदा का पक्व दशेला आलं, पिकल्यानंतर दादा 3ही प्रकारचे गुणधर्म त्याचे बदलून जातात. टणक असणारं शेंदाड मुलायम बनतं. मुलायम पाहणं तुम्ही. आणि संत जीवन असंच आहे. प्रारंभाला कसा आहे कठीण माणूस राहू द्या, एका संत संघामध्ये आला का एकदा, म्हणून तर दादा साई रे जिसने साधू संग संगती पाई, धन दानवून की कमाई. साई रे जिसने साधू संगती पाई. सज्जनाच्या संगतीमध्ये ढाळे ढाळे हळूहळू. कसा आहे कठीण माणूस राहू द्या दादा, किती कठोर राहू द्या, तो हळूहळू मुलायम बनतो. मुलायम मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. कसा आहे कठीण राहू द्या दादा. एकदा का सज्जनाच्या संगतीमध्ये आला दादा, त्याला का संगती मिळाली. म्हणून जीवनामध्ये दादा पवित्र उच्च संगतीत राहायचं. माणसं काय करतात दादा, आपल्या जिथं मान मान्यता पाहतो त्याच्या टोळीत मध्ये घुसतात दादा. ती टोळी मातीत नेईल ना, तुला आज मानतील पण त्या टोळीमध्ये घुसायचं नाही. उलट आपले दोष प्रगट करणारा असला पाहिजे, आपला फटकारणारा सुद्धा असला पाहिजे. बरं फटकाराशिवाय फटकारा पाहिजे, फटकारणारा पाहिजे, फटकारणारा. विठाला विठाला विठाला. जिथं आपला सन्मान होईल त्यांच्याकडे नाही, उलट आपल्याला बार बार विनंती करून सन्मानाला लावणाऱ्या टोळीत राहायचं दादा. उंच्या पसंत उंच लोकांमध्ये राहायचं. चाहे त्यांच्यामध्ये सेवा करायचं का बघ, आपल्याला संधी मिळेल ना दादा, त्यांची सेवा करायची. आयशियाची करिता सेवा, काय सुख होईल तेव्हा. उगा कोणाची संगतीमध्ये राहून कोणाची सेवा करून काय लाभ होणार आहे. चांगल्या संगतीत राहायचं. रोज क्रांती, रोज उन्नती, रोज ऊर्ध्वगती. रोज त्याचं जीवन लाभाकडे जाते, रोज ऊर्ध्वकडे जाते. ठेंगणी लवणे जैसी तैसी, ठेंगणी लवणे जैसी तैसी. म्हणे उंच वाढे उंच बने, ठेंगणी लवणे जैसी तैसी. हो ठेंगणी लवणे जैसे तैसे. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणे जैशी तैशी. चांगल्याच्या संगतीमध्ये रोज उंची वाढते, रोज अधिकार वाढते, रोज प्रसन्नता मिळते, रोज अधिकार वाढतो. आणि चुकीच्या संगतीमध्ये ठेंगणी लवणे जैशी तैशी म्हणजे काही माणसं कोणाला चांगलं म्हणायला तयारच नाही, त्याच्यामुळे त्याची उंचीच वाढत नाही. कोण्या महाराजाचं नाव काढलं का हात झटकला समाजाचा.
कोणाचं नाव काढायचं. त्याच्यामुळे ते ठेंगूच्या ठेंगूच राहत. कोणालाच मोठं म्हणायचं नाही, कोणाला चांगलं म्हणायचंच नाही, मग उंची वाढत नाही. तर ठेंगणी लवणी जैशी तैशी. भगवंताची कृपा झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात त्याचा टणकपणा जातो. पहिली गोष्ट टणक, मुलायम बनतो तो, मुलायम बनतो. पाहणे असं जनाच्या संगीतमध्ये. बोलण्यातून पीडा नाही, पाहण्यातून नाही. त्याच्यातलं सगळं काठीण्य दूर जातं बरं का. काठीण्य सगळं दूर जातं. मुलायम बनतो. मुलायम कसा मुलायम बनतो? लोण्यासारखा. लोण्यासारखा मृदू सबाय नवनीत. जसं लोण्याला कोणत्या बाजूने स्पर्श केला तरी लोणी मुलायमच आहे, तशी या सज्जनाला कोणत्या अँगलने तपासा. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनाकडे कधी अवगुण दुष्टगुण कधी पाहायला मिळत नाही. बस अनेकांची पीडा करतील, अनेकांची पीडा सहन करतील, कोणाला पीडा नाही दादा. ऋतू सबाय नवनीत थैशी टणक असला राहत तो मुलायम बनतो. मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी होते, मधुरा वाणी होते. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुझा वाणी ओठी, तुझा भावा आहे देवा. येथे उपकारासाठी आले घर जावं, आले घरच्या वैकुंठी. मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घर. मधुर बोलतात, गोड बोलतात. आपल्या वाणीकडून कोणाला पीडा नाही, मधुर बोलतात. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. मुलायम टणकपणा जातो, टणकपणा जातो. दुसरी गोष्ट, त्याचा टणकपणा जाऊन त्याचा रंगही बदलतो. रंग कशामुळे बदलतो? माझी मीरा दिदी म्हणते त्याच्या मनावर श्रंगाचा रंग चढतो. तुका म्हणे मना श्रंगाचा रंग, बैसला अभंग एकवीत. मन रंगली रंगली तुझे चरणी स्थिरावले. मीरा दिदी सुद्धा देवाला म्हणते, देवा रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. मीरा एखादा रंग पसंत केला, मीरा दिदी लाल ना रंगाऊ, मैं हरे ना, मला हिरवा रंग नको, मला लाल रंग नको. मग कोणता? अपने ही रंग मी रंग दे चुनरिया. मीरा हा रंग का पसंत केला? मीरा दिदी म्हणते ऐसी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाहे सारी उमरिया. जीवनभर या धोब्यांनी माझे कपडे आपटवले तरी रंग सुटला नाही पाहिजे. कारण भजनी मंडळापेक्षा ही संख्या जास्त वाढली. तुम्हाला नाही कळत लवकर. विठाला विठाला विठाल विठाल. भजनी मंडळ कटले दादा, ह्या टोळ्या वाढल्या. कोणाचे कपडे बळजबरीने काढायचे, दूध बसायचे. तुका म्हणे करीती निंदा, धोट धंदा पुढीलांचा विनाकारण. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे करीती निंदा, धोट धंदा पुढीलांचा. बरं हे करीत असताना साबणाला पैसे घेत नाही, मोल द्यायचं काही पाणी मागित नाही, मोल द्यायचं काही घेत नाही, धुयाचे कपडे धुयाचं मोल बी घेत नाही. बरं मोल न घेता साबणी, करीती पातकाची धुनी, मोल ने घेता साबणी. काही घेत नाही. त्याच्या करता मीरा दिदी ऐशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाहे सारी. जीवनभर या धोब्यांनी माझे कपडे आपटवले, रंग सुटला नाही पाहिजे. असा पक्का रंग
प्रभूचा रंग आहे, देवाचा रंग आहे. म्हणून तर दादा माझी माऊली सुद्धा म्हणतात रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा चरण कमळ दळ रे भ्रमरा भोगी तू निश्चळ रे भ्रमरा रंगी रंगीरी श्रीरंगी काय बुल्लासी पतंगे छंदारीच्या नामाचा सुचिरभूत सदावाचा टणकपणा जातो, हिरवटपणा जातो. कसा हिरवट माणूस राहू द्या, या टोळीमध्ये काही एकदा आला दादा सज्जनाच्या संगतीमध्ये आला. तुका म्हणे खळा होती क्षणाचे निर्मळ, क्षणाची निर्मळ निर्मळ होती क्षणाची निर्मळ. तुका म्हणे कळ होती क्षणाची निर्मळ, होती निर्मळ, होती क्षणाची निर्मळ. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा तुका म्हणे खड. एका क्षणामध्ये त्या संगतीचा लाभ होतो. होती शनीची निर्मळ निर्मळ कांती. रंग बदलतो, टणकपणा जातो आणि ते गोडीला येतात. किती गोडीला? मुखी अमृताची वाणी, माऊलीने सांगितलं मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. कोणी किती पिढा, कोणाची किती पिढा झाली दादा, तरी सुद्धा माझी मुक्ताई दादाला सांगते बघा, विश्वमाली ज्ञानोबाला सांगते दादा शब्दशस्त्री झाली क्लेश संती मानावा योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा आपण एक साधू झाले येर कोण वाया गेले गिरी गवारे कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का द्वेषी. आणि शेवटचं सांगतो दादा आशा दंबावगे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणखी सांगतो गंगा जळ हृदय करा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. एवढा निर्मळ होतो तो सत्य गंगा जळासारखा हृदय. गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या वाणीकडून कोणाला पिढा नाही, सहज बोलतात, सहज बोलतात, सहज जगतात, सरळ जगतात, मुखातून पिढा नाही. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बस तो कोरे म्हणतात या शेंदाडासारखं आमचं झालं. पिकलिया सिंध कडूपण गेली पांडुरंगाने आमचं असं केलं दृष्टांत देऊन सांगतात तुकोबाराय. पण महाराज दृष्टांताने तुम्ही या शेंदाडाचा दृष्टांत दिला. शेंदाड तिन्ही प्रकारचा त्याचा बदल झाला, पण तुमच्या ठिकाणचा शेंदाडासारखा बदल झाला म्हणजे काय झालं नेमकं? अभंगाचं दुसरं चरण आहे. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ निमाले ताईचे, निमाले ताईचे काम क्रोध लोभ. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ निघाले खाईचे, निघाले खाईचे काम क्रोध लोभ. काम क्रोध लोभ
क्रोध लोभ काम क्रोध लोभ हिमालय ठाई हिमालय ठाई काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ हिमालय ठाई हिमालय ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाईचे ही क्रांती झाली. भगवत कृपेचा जो लाभ झाला, शेंदाडासारखं तुकोबारांचा टणकपणा, हिरवटपणा, कडवटपणा गेला. मतलब आमच्या ठिकाणी तो बदल झाला हे सिद्ध करण्याकरता तुमच्या ठिकाणी काय क्रांती झाली. आमचा काम निमाला, क्रोध निमाला, लोभ निमाला. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम निमाला. खून काय भंडार डोंगरावर जाणाऱ्या त्या मातेला जाई हो तू माती न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. या प्रमाणाचा आपण कधी काळी तरी विचार करा ना. माझे तुकोबारा या लोकांमध्ये नांदत असताना 42 वर्ष आयुष्य मर्यादा महाराजांची. 42 वर्षापर्यंत महाराज राहिले. पण ही जी घटना घडली असेल भंडाऱ्या डोंगरावर, एकांतात गेलेली ती माऊली महाराजाकडे सहज गेलेली आहे. एकांत लावण्यवती आहे, एकांतात गेलेली आहे. झाडी जंगल आहे, डोंगर आहे, गावापासून 4-4.5 किलोमीटर अंतर आहे. आणि एकांतात गेलेली श्री आई म्हणून परत पाठवणं किती अवघड असेल. बरं ते तरुण अवस्थेमध्ये, युवा अवस्थेत 42 वर्ष महाराज राहिले म्हणजे काय फार आयुष्य आहे का? वयाच्या 30-35 वर्षामध्ये कालावधीमध्ये या सगळ्या घटना घडल्या. कधीतरी विचार करा ना. वयाच्या 30-35 वर्षामध्ये एका लावण्यवती सहज आलेली स्त्री, युवा आहे, तरुण आहे. महाराजांची अवस्था तरुण आहे, एकांतात गेलेली आहे. झाडी जंगल आहे. 400 वर्षास 450 वर्ष पण भंडाला तर आठवा ना दादा. आता तर फक्त साबरा उभे आहे तिथं. पण आई म्हणून परत पड. ही काम निमाल्याची खून आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला काम निमाला, क्रोध निमाला. क्रोध निमाल्याची खून काय? त्याच काळामध्ये तुकोबाराची प्रसिद्धी ज्यांना काहींना सहन होत नव्हती. बरं माझी प्रसिद्धी सहन होत नव्हती. आणि प्रसिद्धी सहन न झाल्यामुळे हे सगळे उद्योग व्हायचे बरं का दादा. त्या स्त्रीला पाठवायचं विनाकारण. गावातलं भजन बंद पडलं, गावात भजन करू द्यायचं नाही. मग गावात करू द्यायचं नाही, एकांतात गेले तिथेही भजन करू द्यायचं, तिथेही प्रतिबंध निर्माण करायचे. एकांतामध्ये महाराज गेल्यावर सुद्धा त्या स्त्रीला पाठवलं, भजन बंद पाडायचं, छळ करायचं. आणि दुसरी गोष्ट त्यांचा हा चांगुलपणा, त्यांची प्रसिद्धी सहन न झाल्यामुळे मंबाजी बाबा काय अपराध पाहत नव्हता बरं का. माझ्या तुकोबाराकडे काय अपराध आहे का काही पाहत नव्हतं. विनाकारण पीडा. तुझं असंच झालं, तुझं तसंच झालं, तू तर हेच केलं, काहीतरी कारण उणीव शोधायची. आजही आहे दादा तसं. पायी संताचे उणे धावे छळा वया सुने. थोडा उणेपणा पाहायचा आणि लगेच वासकन धावायचं, उणीव काढायची, दोष पाहायचे. खरंच सांगतात कसया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणी असे. आणि त्यातल्या त्या साधूचा छळ तर चांगली गोष्ट नाही झाला. न साहीची प्रभू बबरू पांडवा पारिखा दुळावला सका बळीभद्र हरिजनाची कोणा न घडावी निंदा. सात गोविंदा नाही त्याचे संताशी शोभवी कोण्याही प्रकारे. त्याचे नव्हे बरे इह लोकी उभय लोकी. कोणत्या मार्गाने छळ. मम्माजी बा काही अपराध पाहत नव्हता महाराजाकडे. शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. तुकोबाराय सांग
कधी कधी महाराज दुखावले चित्ताजीच्या प्रसंगे बहुपीडा जगे केली देवा, कया संबंध तोडशी येणे आठवणी मने पायासे. पण मंबाजी म्हणे काय अपराध पाहिला नाही, काठीने नाही मारलं, काठीने मारलं, काठीने मारलं, काठीने मारलं. तुकाराम महाराजांनी प्रतिकार करण्याची ताकद असते बरं का. हरीचा दास एवढा दुबळा नसतो दादा, पण त्याच्याकडे क्षमा असते, क्षमा असते, क्षमा असते. एवढी दुबळी नसतात. मऊ मे नावने आम्ही विष्णुदास, पण प्रसंगाने दगडाला सुद्धा कठीण वज्रास बेदवायचे. प्रतिकार करण्याची ताकद असताना सुद्धा मम्माजी बाबा मारतो आणि माझे तुकोबराय देवाकडे पाहतात. पांडुरंगा फार चांगलं केलं, बरवे बरवे केले विठोबा बरवे. काय झालं मला, शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे, पण तू चांगला केलं. तुका म्हणे क्रोधा अति सोडविले रे. विठ्ठल 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 राग येऊ दिला नाही, मला फार चांगलं केलं. ही या उर्म्या थोड्या थोड्या सहन करता आले पाहिजे. परमा स्वयमेव पांडुरंग मी वासुदेव तत्वता कळो असं आहे दादा. आठवण केल्यानंतर आणि जो देव झाला का दादा त्याला सगळे देवच दिसतात. होईल झाला अंगे देव जो आपण तयाशी जन अवघे देव. म्हणून माझे तो कोण देव होशी तरी अनेका ते करशी संदेह विषय करणे न लगे. जो देव झाला का दादा तो इतरांना देव करतो. जो देव झाला का तो इतरांकडे देवरूपाने पाहतो. आणि स्वतः स्वयं त्याच्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती, देवाची अनुभूती झाला. स्वयंमेव पांडुरंग मी वासुदेव आहे, मी ही अनुभूती त्याला येते, मी देवच आहे. म्हणून तर माझे तुकोबाराय म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एवढंच नाही देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्तीन धरावी. अदृश्य अदृश्य होतं, आठव गेला तर सापेक्ष आठव गेला. वृत्ती निवृत्त होते, दृश्य अदृश्य झालं. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशे तेथी मी माझे हरपले ठाई जेती जाते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथी. आठव नाठव गेले भावा भाव. आणि तुकोबा म्हणतात ही पवित्र पावन अवस्था मी वासुदेव तत्वता ह्या बोधावर येण्याकरता कामक्रोध लोभ निम सर्व आनंदाची सृष्टी झाली. याच्याकरता तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे याला भाग्य म्हणायचं. संसारी जन्मी जे याची लागी. कशाला भाग्य म्हणायचं, आठव नाठव केले भावा भाव. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. खरं ही भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारे जन्मीजे हे खरं भाग्य आहे. खरं ह्या भाग्या करता स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा. मृत्यूरोखी व्हावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तन. हे भाग्य त्यांना वाटतं. आणि आपली येडे म्हणतात वर जायचं. कशाला जातं वर, ते तर म्हणत्या खाली यायचं भजना करता. भजना करता ते खाली येते, ते इच्छा करतात दादा. इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नारायण नामाने इथं अरे धन्य तुका म्हणे संसारात आली. हरी रंगे रंगले सर्व भावे. हे खरं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीची संसारे जन्मीजे याची लागी. झालेली मुडकी तुडकी सेवा भुळी साडी सेवा भगवतचरणी समर्पण करतो दादा. मी थोडा 10-15 मिनिट उशीर झाल्यामुळे तुमच्यावर बोध लादला. नाही तर तुमची 6 ते 8 वेळ आहे, पण मी उशीर झाल्यामुळे मला माफ करा. मी माझ्या उशीर येण्याचा बोज तुमच्यावर लादला म्हणून
थोडा अर्धा तास उशीर झाला. मला थोडं काही 9 ते 11 सेवा होईल का नाही होईल का आता काय सांगता यायचं नाही, पण जावं लागेल. 9:30 होऊ नाही तर 10 होऊ, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. म्हणून झालेली सेवा ही भोळी साळी सेवा भगवतचरणी समर्पण करतो आणि मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हे भगवान, या सर्व सज्जन मायबापांना गेल्या 40 वर्षापर्यंत जसं जपलं, जसं सांभाळलं, यांची निगराणी केली, सुरक्षा केली, सांभाळ केला, या पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना सद्बुद्धी दे, सद्भाव प्रेम यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. आणि ही झालेली सेवा बोळीसाळी सेवा भगवतचरणी समर्पण करून भगवान दत्तात्रेयाच्या चरणी समर्पण करतो. आणि दादा समर्पण करतो म्हणतो, पण आज जेवढं काही चांगलं पाहतो माझ्या ज्ञानोबराय तुपाची दया कृपा करून आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काही नाही, पण त्यांचे उपकार मानले पाहिजे. मग कसे मानणार? पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर